चला विद्यार्थ्यांनो, आता आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये 9th मध्ये काय शिकलेलो आहोत आणि 10th मध्ये काय आहे हे बघूया. याआधी आपण एक ऍक्टिव्हिटी सॉल्व केली होती ज्यामध्ये आपण 9 बेसवर एलिमिनेशन मेथड आपण क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. सो बघूया की आपण इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, पण जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येतो तेव्हा काय म्हटलं जातं की सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस इक्वेशन? वी थिंक अबाउट two linear equation in two variables at the same time. They are called simultaneous equation. We think about two linear equation in two variable at the same time. They are called simultaneous equation. आता linear equations मध्ये 9th मध्ये आपण 2 मेथड बघितले होते. एक होती एलिमिनेशन मेथड, ज्यामध्ये आपण एलिमिनेशन मेथड आपण काय करत होतो की दोन इक्वेशन्स असतात त्यापैकी एका व्हॅल्यूला आपण एलिमिनेट करायचो आणि मग आपण x आणि y ची व्हॅल्यूज काढायचो. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण काय करायचो की एका इक्वेशनला आपण व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचं आणि ती व्हॅल्यू मग सेकंड इक्वेशनमध्ये आपण पुट करायचो. आणि देन ॲप्लिकेशन म्हणजे वर्ड प्रॉब्लेम आपण 9th मध्ये बघितलेला आहे. तर 10th मध्ये आपण काय करणार आहोत? आपल्याला हे कन्सेप्ट जे आहेत ह्या 10th मध्ये पण आहेच. आपल्या एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथडची आपली 1.1 एक्सरसाइज आहे, पण त्याच्यानंतर आपला सेकंड एक्सरसाइज आहे आपल्या ग्राफिकल मेथडवर. 1.1 या दोन मेथडवर आहे. देन सेकंड एक्सरसाइज 1.2 ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड तुमच्याकडे नवीन नाही आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये 9th मध्येच आपण एका इक्वेशनचं एक ग्राफ काढलेला, वन लाईन ग्राफ आपण काढलेला आहे. आणि या ग्राफिकल मेथड मध्ये दोन इक्वेशनवरून आपण दोन लाईन्स ग्राफ काढणार आहोत आणि त्या एका ग्राफवर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार. नंतर आहे डिटरमिनंट मेथड. डिटरमिनंट मेथड मीन्स क्रॅमर्स रूल. खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ग्राफिकल लेवलचा क्वेश्चन येतो, डिटरमिनंट हा येतो. त्याच्यानंतर थर्ड कन्सेप्ट आहे क्रॅमर्स रूल नंतर नॉन लिनियर इक्वेशन कन्वर्ट इनटू लिनियर इक्वेशन. एक नॉन लिनियर इक्वेशन असणार ज्यामध्ये आपण नवीन व्हेरिएबल्स घेऊन त्याला कन्वर्ट करणार लिनियर इक्वेशन मध्ये आणि मग आपण त्या इक्वेशनच्या व्हॅल्यूज काढणार. आणि लास्ट 4th नंबरचा पार्ट आहे ऍप्लिकेशन, जो ऑलरेडी आपण आपल्या 9th मध्ये थर्ड कन्सेप्ट आहे आपल्याला ऍप्लिकेशन. तशीच ही ऍप्लिकेशन मीन्स वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आहे आणि वर्ड प्रॉब्लेम या चॅप्टर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर अशा प्रकारे 9th नंतर आपण 10th मध्ये या नवीन कन्सेप्ट टू लिनियर इक्वेशन मध्ये आपण घेणार आहोत. तर आधी आपण 1.1 सॉल्व करूया जी आपली पूर्णतः 9th बेसवर आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपण क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व करूया. क्वेश्चन मग दिलेला दोन इक्वेशन दिले. थ्राइस a plus 5b is equals to 26, a plus 5b is equals to 22. इक्वेशन आपल्याला दिले. त्या इक्वेशनला नाव देणे खूप इम्पॉर्टंट आहे. हे आहे आपलं फर्स्ट इक्वेशन, त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या आणि देताना शक्यतो या प्रकारच्या नंबरचा यूज करा. बऱ्याच वेळा तुम्ही 1, 2, 3 असे नंबर यूज करता आणि हे नंबर जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय इक्वेशन बाय 4, मल्टिप्लाय सेकंड इक्वेशन ते सगळं कसं एकत्र वाटतं. या प्रकारे तुम्ही नंबर दिला तुम्हाला अंडरस्टँड करायला सोपं जाईल की आपण इक्वेशनचे नंबर हा इक्वेशनचा नंबर आहे की व्हॅल्यू दिलेली मल्टिप्लाय केली व्हॅल्यू हे लक्षात येईल. तर शक्यतो या नंबरला यूज करा. तर आपण एलिमिनेशन मेथड अँड सबस्टिट्यूशन मेथड बघितली होती. आता या इक्वेशनमध्ये कुठली मेथड यूज करायची आहे? सो इथे आपण बघू शकतो की आपण एक 5b आपल्याला ऑलरेडी बॅलन्स दिलेला आहे. तर आपण इथे एलिमिनेशन मेथड यूज करूया. सो प्लस काय करायचं आपल्याला इक्वेशनची ॲडिशन करायचं आहे की सबट्रॅक्शन करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला ऑलरेडी बॅलन्स व्हॅल्यू दिलेले आहेत 5b म्हणजे आपण इझिली आपण या व्हॅल्यूज मायनस करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो. तर आपल्याला इथे पॉझिटिव्ह 5b आहे, इथे पण पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल इथे सबट्रॅक्शन करावं लागेल. तर करूया आपण इथे सबट्रॅक्ट. थ्राइस a plus 5b is equals to 26, a plus 5b is equals to 22. minus thrice minus a twice a 5b plus minus ये कैंसिल होऊन जाणार. नंतर 26 minus 22 4. so a is equals to 4 टू करणार मल्टिप्लाय तर डिवाइड करणार. सो a is equals to 2. आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली आहे
आता नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे दुसरं व्हेरिएबल b ची व्हॅल्यू. सो a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन. तुम्ही दोन पैकी कुठल्या एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करू शकता इन इक्वेशन सेकंड. a प्लस 5b इज इक्वल्स टू 22. याची व्हॅल्यू 2 आहे. सो 2 प्लस 5b इज इक्वल्स टू 20. 2 पॉझिटिव्ह आहे तिकडे मायनस मध्ये आहे. सो 5b इज इक्वल्स टू 22 minus 2. So 5b is equals to 20. It means b is equals to 20 upon 5. 5 is equals to, so b is equals to 4. So a आपल्याला मिळालेला आहे इथे 2 आणि आपल्याला b मिळालेला आहे इथे 4. So solution of this equation, a and b is 2 and 4 is the solution of our equation. X plus 7y is equals to 12. 3x minus twice y is equals to 7. So first equation is x plus 7y is equals to 10. So equation number 1. Then 3x minus twice y is equals to 7. Equation number 6. तर आपल्या इक्वेशन मध्ये एलिमिनेशन मेथड यूज करूया. 7y 2y बॅलन्स नाही व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे इथे x आणि 3x. आता कुठलं इक्वेशन बॅलन्स करायचं आपण, तर याला जर कोणतेही तुम्ही एक तर x ची व्हॅल्यू तुम्ही बॅलन्स करू शकता किंवा y ची. पण इथे 7 आणि 2 तुम्हाला दोन्ही इक्वेशनला दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूजने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे तुम्हाला कुठलाच व्हेरिएबल नाही, फक्त सिंगल वन व्हेरिएबल आहे. सो अशा वेळेस आपण या इक्वेशनला जर बॅलन्स केलं तर आपल्याला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होणार. सो इक्वेशन बॅलन्स करायचं म्हणजे ऑलरेडी काय किती काय इक्वेशन मध्ये 3x आहे. सो आपण या इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केलं आपल्याला काय मिळणार 3x. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. सो फर्स्ट इक्वेशन आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर x plus 7y is equals to 10. 3 into x thrice x 3 7 21. 10 into 3 30. आपलं एक नवीन इक्वेशन तयार झालं. ते इक्वेशन नाव देऊया आपण इक्वेशन नंबर 3. बॅलन्स करता आपण कोणती इक्वेशन बॅलन्स केलं, सेकंड इक्वेशन आहे थर्ड इक्वेशन. 3x हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे, इथे पण 3x काय आहे पॉझिटिव्ह आहे. सो आता काय करूया आपण याला इक्वेशनला काय करावं लागेल ऍड करावं लागेल की सबट्रॅक्ट. 3x दोन्ही पॉझिटिव्ह आहे आणि यांना बॅलन्स करताना याची व्हॅल्यू 0 आहे तर त्याला आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. करूया. 3x plus 21y is equals to 30. Then 3x minus 2y is equals to 7. सबट्रॅक्ट करूया. मायनस होणार प्लस मध्ये काय होणार आहे मायनस. मायनस मायनस प्लस तर आपल्याला 2y काय होणार इथे पॉझिटिव्ह होणार. 3x 3x it cancel. 21 plus 2 23y. 30 minus 7 23. So y is equals to 23 upon 23. It means y is equals to 1. So y ची आपल्याला काय मिळालेली आहे 1 मिळालेली आहे. So put y is equals to 1 in equation. कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकता. फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया इक्वेशन 1. काय आहे इक्वेशन 1 x plus 7y is equals to 10. So y ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. तो 7 into 1 is equals to 10. So x plus 7 होता 7 is equals to 10. So x is equals to 10 minus 7. So x is equals to 3. What is the solution of our equation? X and y is 3 and 1. क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 तुम्ही ट्राय करा. इझी आहे, सॉल्व करा आणि आपल्या यावले कोचिंग क्लासेस यावर सेंड करा. जे तुम्हाला आम्ही पासवर्ड दिलेला आहे तुम्ही ॲप डाउनलोड केलेला स्टुडंट्स त्यावर तुम्ही आम्हाला 4th 5th सोबतच 3rd नंबरचे क्वेश्चन सॉल्व करून सेंड करा. तुमची चेक केल्या जाईल आणि तुम्हाला वापस रिसेंड केल्या जाईल. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. तुम्हाला थोडा वेगळा वाटत आहे. नंबर 1 मध्ये बघा डिनॉमिनेटर 3 आहे. तो आपल्याला पाहिजे नाही तर आपल्याला रिड्यूस करायचा आहे. तर अपॉन मध्ये जी व्हॅल्यू आहे ती जर आपल्याला काढून टाकायची असेल तर
आणि इथे पण 3 आहे. जर आपण इक्वेशनला 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपण 3 हा निघून जाईल. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3. जर आपण 3 ने 1/3 x plus y is equals to 10/3 ला मल्टिप्लाय केले, 3 get cancel only x, 3 into y thrice 1, 3 get cancel only 10. इक्वेशन नंबर बनणार आहे थर्ड. नाउ इथे 4 आहे. इन केस 4 जर असेल किंवा दुसरा नंबर असेल, फॉर एक्झाम्पल इथे 2 जर असेल तर तुम्ही याच्यासाठी कॉमन मल्टिपल यूज करू शकता. सो इथे दिलेला 4 आहे, इझी आहे. सो सेकंड इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय करणार आहोत. सो 4 ने मल्टिप्लाय करणार आपण सेकंड इक्वेशन 2x plus 1/4y is equals to 11/4. 4 into 2 8x, 4 get cancel only y. Now 4 get cancel 4. Now x plus 3y is equals to 10. आपले थर्ड नंबर इक्वेशन आहे. इथे 8x plus y is equals to 11, इक्वेशन नंबर 4. तर आपण याला सॉल्व करूया. इक्वेशनला दोन्ही व्हॅल्यूजला आपण पुन्हा बॅलन्स करूया. तर इथे आहे थ्राइस y, इथे सिंगल y. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय किती आहे y इथे 3. तर किती मल्टिप्लाय करणार आपण 3 ने. सो काय बनणार इक्वेशन 24, 8 into 3 24x plus thrice y is equals to 33. इक्वेशन नंबर 5. नाउ आता आपण काय करायचं आहे, इथे थ्राइस y पॉझिटिव्ह आहे, इथे पण थ्राइस y पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपण काय करणार सबट्रॅक्ट करणार दोन्ही इक्वेशन. सो अगेन सबट्रॅक्ट इक्वेशन 3 from 5. फ्रॉम 5. तो फ्रॉम 5 ने वर तो इक्वेशन आपल्याला वर लिहायचा आहे. 24x plus thrice y is equals to 33 minus x plus thrice y is equals to 10 minus करणार आहोत आपण. So 24 minus x 23x 3y 33 minus 10 23. So x is equals to 23/23. So x is equals to 1. आता x ची व्हॅल्यू मी काढलेली आहे. आता तुम्हाला x ची व्हॅल्यू पुट करायची आहे या इक्वेशन मध्ये नाही. तुम्हाला एक थर्ड नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करू शकता. सो इक्वेशन नंबर 4 बघा पुट करा आणि पुन्हा हे सॉल्व करून मला सेंड करा. त्याच्याकडे सबट्रॅक्शन त्या आधी याला नंबर द्यायचे आहेत आपल्याला. 99x plus 101y is equals to 499. इक्वेशन नंबर 1. सेकंड 101x plus 99y is equals to 501. इक्वेशन नंबर सेकंड. या टाइप मध्ये आपण काय करणार आहोत, आधी दोन इक्वेशनची ऍडिशन करणार आहोत. सो ऍड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन ऐड करूया. किती होणार 101 plus 99. तर हे होणार आपले 200. हे होणार आपले 200x 200y. ओके पुन्हा ते सॉल्व करूया. 9 plus 1 होणार आपले 499 plus 501 is equals to 1000. आता बघा इक्वेशन पूर्ण सॉल्व झालेलं नाही आहे. 200x plus 200y is equals to 1000. तर या व्हॅल्यू मध्ये बघा 200 तर आपण या इक्वेशनला पूर्णतः 200 डिवाइड करूया. डिवाइडिंग इक्वेशन बाय 200. सो 200 डिवाइड केल्यास येणार x, इथे येणार y आणि इथे येणार 200 ने 1000 डिवाइड केल्यास 5. So x plus
y is equals to 5 1 and second ते इक्वेशन होणार आपले. हां आता इकडे आपण ॲडिशन केलेली आहे इक्वेशनची आणि इकडे आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे. तर दोन्ही इक्वेशनला आपण इकडे ऍड करायचं आहे. लक्षात ठेवा या क्वेश्चन मध्ये आणि इकडे सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 101x plus 99y is equals to 501. मोठी व्हॅल्यू नेहमी वरती राहू द्या. 99x plus 101 y is equals to 499. चला आपण इक्वेशनला सबट्रॅक्ट करूया, मायनस करूया. मायनस 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 101 minus 99. So 2x 199 minus 101 means minus twice y is equals to 501 minus 499 2. So 2x minus twice y is equals to 2. इक्वेशन ला वापस आपण डिवाइड करूया 2 ने. डिवाइडिंग इक्वेशन बाय 2 तो काय होणार x minus y is equals to 1. इक्वेशन नंबर 4. आणि या इक्वेशनला आपण काय करूया इथे बघा x पॉझिटिव्ह आहे सिंगल सिंगल x y पॉझिटिव्ह y निगेटिव्ह. अशा वेळेस आपण y ला बॅलन्स करूया इझिली होऊन जाईल. सो y ला बॅलन्स करण्यासाठी y पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह आहे. सो आपण म्हणूया मग ऍड इक्वेशन थर्ड and 4. So add equation third x plus y is equals to 5. X minus y is equals to 1. Add करूया. So x plus x twice x y cancel. 5 plus 1 6. So पुन्हा येणार आपलं twice x. So x is equals to 6 upon 2. So we get x is equals to 3. आता ही व्हॅल्यू तुम्ही या इक्वेशन मध्ये पुट करू शकता. या इझी इक्वेशन आपल्याला जे वाटेल ते आपण घेऊया इक्वेशन नंबर 4 किंवा थर्ड. सो पुट व्हॅल्यू x is equals to 3 in इक्वेशन थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड आहे x plus y is equals to 5. x की value 3 plus y is equals to 5. So y is equals to 5 minus 3. So y is equals to 2. What is the solution of equation? X and y is equals to 3 and 2. या प्रकारे